गोरी गोरी पात फुलासारखी छान, गोरी गोरी पात फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी यार, दादा मला एक वहिनी यार. तिचं ऐकून दादा फुलासारखी छान वहिनी आणेल की नाही हे तर मी नाही सांगू शकत, पण हे वाक्य उपमा अलंकारातील आहे हे मात्र मी नक्की सांगू शकते. आता तुम्हाला जर हे समजलं नसेल तर चला तर पाहूया काय आहे ते. उपमेय हे उपमानासारखे आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा तिथे उपमा अलंकार होतो. आता तुम्हाला हे समजलं नसेल तर मी सोप्या शब्दात सांगते. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीसारखी आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तिथे कोणता अलंकार असतो? उपमा हा अलंकार असतो. आता हे आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यांसारखी. इथे पहा, मुंबईची घरे जी आहेत कोणाशी कंपेअर केलेली आहेत? कबुतराच्या खुराड्यांशी. आणि दोघांमध्ये कोणता समान गुण आहे? तर दोघे सुद्धा लहान आहेत. म्हणजे इथे मुंबईची घरे हे काय होणार? उपमेय, कारण त्याचं कंपॅरिझन केलं जात आहे. आणि कोणाशी केलं जात आहे? कबुतराच्या खुराड्यांशी, म्हणजे ते काय होणार? उपमान. सो थोडक्यात काय की इथे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीसारखी आहे असं सांगितलेलं आहे, त्यामुळे कोणता अलंकार होईल? उपमा अलंकार. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. तर इथे तुझा रंग जो आहे तो कशासारखा आहे? पावसाळी नभापरी. म्हणजे पावसाळ्यामध्ये आकाशाचा जसा रंग सावळा असतो तसाच तुझा रंग आहे असं सांगितलंय. सो तुझा रंग पावसाळ्यातील नभांसारखा आहे असं म्हटल्यामुळे इथे कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तर इथे तुझी माया जी आहे ती कशासारखी आहे? आभाळासारखी आहे असं सांगितलं, कारण आभाळ सुद्धा खूप मोठं असतं. तसंच तुझं प्रेम सुद्धा, तुझी माया सुद्धा खूप जास्त आहे असं सांगितल्यामुळे इथे कोणता अलंकार होतो? उपमा हा अलंकार होतो. आता चौथं वाक्य अर्थातच उपमा अलंकारामधील आहे, पण याच्यामध्ये उपमेय कोण आणि उपमान कोण हे मला कमेंट करून नक्की सांगा.